नमस्कार, प्रतीक्षा होम रेसिपी कुकिंग चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे। लवकरच गणपती बाप्पाचं आगमन होणार आहे, त्यासाठी आज आपण गव्हाचे पीठ न वापरता तळणीचे मोदक बनवणार आहोत। चला तर मग या रेसिपीला सुरुवात करूया। इथं मी एक बाउल घेतलेला आहे। या बाउलमध्ये इथं मी अर्धा कप रवा घेतलेला आहे आणि अर्धा कप मैदा घेतलेला आहे। आता हे प्रमाण तुम्ही कपाच्या सहाय्याने किंवा वाटीच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता। इथं मी रव्याचं आणि मैद्याचं प्रमाण हे सेमच घेतलेलं आहे। आता हे रवा आणि मैदा मी चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून घेतलेला आहे। इथं मी कडकडीत गरम तूप करून घेतलेलं आहे। कडकडीत गरम तुपाचं मोहन घेतलेलं आहे। इथं मी हे तुपाचं मोहन 2 टेबलस्पून घातलेलं आहे। तुम्ही या चमच्याच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता किंवा टेबलस्पूनच्या सहाय्याने मोजून घेऊ शकता। आता मोहन जास्त गरम असल्यामुळे इथं मी सुरुवातीला चमच्याने मिक्स करून घेते। थोडंसं कोमट झालं की आपल्याला हे मोहन छान असं या पिठाला हाताने चोळून घ्यायचं आहे। पिठाची मूठ बनेल एवढं आपल्याला हे यामध्ये मोहन घालायचं आहे। आता याचा आपल्याला एक गोळा बनवून घ्यायचा आहे। त्यासाठी इथं मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे। थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा घट्टसर असा गोळा बनवून घ्यायचा आहे। एकदाच मळताना जास्त पाणी घालायचं नाही, थोडं थोडं पाणी घालून आपल्याला याचा गोळा बनवून घ्यायचा आहे। तुम्ही बघू शकता इथं मी हे पीठ मळून घेतलेलं आहे। अर्धा कपात पाणी अजूनही शिल्लक आहे। जेवढं पाणी हवं आहे तेवढं पाणी घालून आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। आता इथं मी थोडंसं पीठ असं मऊ करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला झाकण ठेवून 10 मिनिटं रेस्ट करून द्यायचे आहे। तोपर्यंत आपण सारण बनवून घेऊ। त्यासाठी इथं मी कढई घेतलेली आहे। कढई थोडीशी गरम झाली की त्यामध्ये इथं मी 1 चमचा तूप घातलेलं आहे। आता सारण बनवण्यासाठी इथं मी 1 चमचा खसखस घातलेली आहे। खसखस या तुपामध्ये छान अशी परतवून घ्यायची आहे। सारण बनवण्यासाठी इथं मी ओला नारळ घेतलेला आहे। तुम्ही सुकं खोबरं घेऊ शकता किंवा डेसिकेटेड कोकोनट तेही घालू शकता। इथं मी ओल्या नारळाची मागची काळी साल काढून घेतलेली आहे आणि छान असं मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे। आता यामध्ये इथं मी 1 कप ओला नारळ घातलेला आहे। हा नारळ आपल्याला या तुपामध्ये छान असा परतून घ्यायचा आहे। आपल्याला हे कमी गॅसवरती याच्यामधलं पाणी उडेपर्यंत किंवा मॉइश्चर संपेपर्यंत आपल्याला हा नारळ छान असा परतून घ्यायचा आहे। नारळ सुका होईपर्यंत परतून घेतला म्हणजे आपलं मिक्सर जास्त ओलसर बनत नाही। तुम्ही बघू शकता आपलं नारळ छान असं सुका झालेलं आहे। त्याच्यातलं बरंच पाणी हे निघून गेलेलं आहे। आता आपल्याला यामध्ये गूळ घालायचा आहे। 1 कप नारळासाठी इथं मी अर्धा कप गूळ घातलेला आहे। आता कमी गॅसवरती या नारळाच्या केसामध्ये गूळ आपल्याला छान असा परतून घ्यायचा आहे। गूळ छान यामध्ये परतून झालेला आहे। आता इथं मी 1 चमचा विलायची पावडर घातलेली आहे। त्याने टेस्ट खूप छान येते। आणि थोडंसं इथं जायफळ मी खिसून घातलेलं आहे। जायफळ घालणं ऑप्शनल आहे, आवडत असेल तर घाला, नाही घातलं तरी चालेल। आता हे सगळं मी एकत्र असं मिक्स करून घेतलं। आता इथं मी गॅस बंद केलेला आहे आणि आपलं हे सारण बनवून तयार झालेलं आहे। आता हे सारण आपल्याला एका ताटामध्ये काढून घ्यायचं आहे आणि पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे। आता इथं मी मगाशी मळलेलं पीठ घेतलेलं आहे। हे पीठ मी थोडंसं अजून मळून घेतलेलं आहे। आता आपल्याला याचे मोदक बनवून घ्यायचे आहेत। मोदक हे सगळे सेम एकाच आकाराचे बनले जावेत, त्यासाठी इथं मी आधी मोदक बनवण्यासाठी छोटे छोटे गोळे किंवा त्याचे असे पेढे बनवून घेणार आहे, जेणेकरून आपले मोदक हे सगळे एकाच आकारात बनतील। या पद्धतीने मी अर्ध्या कणकेचा असा रोल करून घेतलेला आहे। या पद्धतीने असा मोठा रोल बनवून घेतला आणि याचे छोटे छोटे असे पेढे किंवा गोळ्याच्या सहाय्याने कट करून घेतलं तर आपल्याला हे मोदक बनवायला पटकन बनतील आणि सगळे मोदक हे एकाच आकाराचे बनवून तयार होतील। आता हे सुरीच्या सहाय्याने आपल्याला जेवढ्या आकाराचे मोदक बनवायचे आहेत त्याच्यानुसार याचे छोटे छोटे असे पेढे कट करून घ्यायचे आहेत किंवा छोटे छोटे असे गोळे कट करून घ्यायचे आहेत। आणि हे एका त्या बाउलमध्ये ठेवून आपल्याला हे झाकून ठेवायचे आहे, जेणेकरून सुकणार नाहीत। या पद्धतीने एक गोळा असा हातात घेऊन आपल्याला याची एक लाटी बनवून घ्यायची आहे। या पद्धतीने मी हे लाटून घेते।
आता हे आपल्याला जास्त जाडही लाटायचं नाही आणि एकदम पातळ लाटायचं नाही. या पद्धतीचं मी हे लाटून घेतलेलं आहे. अजिबात जाड ठेवायचं नाही. आता आपण उकडीचे मोदक बनवतो त्या पद्धतीने याला मी कळ्या पाडून घेते. आता मी तुम्हाला 2 पद्धतीचे मोदक कसे भरायचे ते दाखवणार आहे. आता सुरुवातीला आपण ज्या पद्धतीने उकडीचे मोदक बनवतो, ज्या पद्धतीने उकडीच्या मोदकाला आपण सुरुवातीला कळ्या पाडून घेतो त्या पद्धतीने इथं मी या कळ्या पाडून घेतलेल्या आहेत. कळ्या पाडताना जरा जवळजवळ कळ्या पाडायच्या, म्हणजे भरपूर अशा कळ्या पडतात. आणि ह्या कळ्या अशा छान अशा दाबून घ्यायच्या आणि मध्ये सारण भरायचं. तुम्हाला हवं तेवढं तुम्ही सारण भरू शकता. आता या पद्धतीने ज्या आपण पाडलेल्या कळ्या आहेत त्या सगळ्या कळ्या एकाच दिशेने फिरवून घ्यायच्या आणि हळूहळू त्या जवळ करत आपल्याला हे मोदक बनवून घ्यायचं आहे. हळूहळू जुळून वरच्या साईडला आपण हा मोदक असा बंद करून घ्यायचा आहे. आता मोदक बंद करताना आपल्याला पूर्णपणे पॅक बंद करायचं आहे. हवं तर तुम्ही थोडंसं पाणीही लावून घेऊ शकता. मोदक पूर्ण पॅक बंद नाही केला तर आपला तेलात मोदक सुटतो, त्यामुळे मोदक बंद करताना काळजी घ्यायची आहे. आपला हा मोदक तयार झालेला आहे. आता इथं मी दुसऱ्या पद्धतीने मोदक कसा बनवायचा ते दाखवते. इथं मी सारण ठेवलेलं आहे आणि त्याच्यावरतीच असं साडीला निर्या करतो त्या पद्धतीने आपल्याला हे असं गोळा करत मोदक बनवायचं आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही मोदक बनवून घ्या. बघू शकता या पद्धतीने, याही पद्धतीने छान मोदक बनतो. मोदकाला कळ्याही खूप छान पडतात. बघू शकता या पद्धतीने मी हा मोदक बनवून घेतलेला आहे. तुम्हाला जी पद्धत सोपी वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हा मोदक बनवून घ्या. या पद्धतीने मी असे हे 11 मोदक बनवून घेतलेले आहेत. आता हे मोदक आपल्याला तळून घ्यायचे आहेत. त्यासाठी इथं मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे. तेल छान आपलं सुरुवातीला गरम करून घ्यायचं आणि मोदक टाकले की गॅस आपल्याला कमी करायचा आहे. मग मोदक तळताना आपल्याला गॅस हा कमी गॅसवरती मोदक तळायचे आहेत. आता इथं मी मोदक टाकलेले आहेत. मोदक तळताना गॅस आपल्याला फास्ट ठेवायचा नाही. मीडियम टू स्लो गॅसवरती आपल्याला हे मोदक तळायचे आहेत, म्हणजे आतूनही वरूनही छान सोनेरी रंगावर आणि आतूनही छान क्रिस्पी खुसखुशीत असे आपले मोदक बनवून तयार होतात. मैदा आणि रवा हे वापरल्यामुळे हे मोदक 10 ते 12 दिवस आरामात टिकतात आणि असेच खुसखुशीत राहतात. अजिबात नरम वगैरे पडत नाहीत. त्यामुळे मोदक तळताना आपल्याला स्लो गॅसवरती तळायचे, म्हणजे आतूनही छान असे तळले जातात. मोदक छान तळून झालेले आहेत. मोदकाला छान असा गोल्डन सोनेरी रंग आलेला आहे. आता हे मोदक मी काढून घेतलेले आहेत. याच पद्धतीने इथे मी सगळे मोदक तळून घेतलेले आहेत. तुम्ही बघू शकता आपले किती छान हे मोदक तळून झालेले आहेत. अजिबात तेलात सुटले फुटले किंवा काहीच झालेलं नाही. एकदम हे छान खुसखुशीत आपले हे मोदक बनवून तयार होतात. या गणपतीला तुम्ही असे हे छान खुसखुशीत तळणीचे मोदक करून बघा, खूप छान बनतात. व्हिडिओ कसा वाटला, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. रेसिपी आवडली असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. चला तर भेटूया आपण अशाच आणखी एका व्हिडिओ.